महर्षी पब्लिक स्कूल अमरावती येथील निवासी आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। त्यांनी अमरावती येथील कुसुमांजली रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या इतर 7 आजारी आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा, उपचार व्यवस्था आणि शाळा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली। यानंतर राजकुमार पटेल यांनी आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन महर्षी पब्लिक स्कूल मधील घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। यासोबतच राजेश बेठेकर यांचा मृत्यू महर्षी पब्लिक स्कूल शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप केला। जर राजेश बेठेकरला शाळा प्रशासनाने वेळेवर दवाखान्यात नेऊन आरोग्य उपचार केले असते तर आज राजेश बेठेकर जिवंत असता, असे मत यावेळी राजकुमार पटेल यांनी व्यक्त केले। निवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। चौकशीत शाळेचे संचालक मंडळ, प्रशासन किंवा संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही। निवासी शाळांमधील आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत निश्चित कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा मिळावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडूनही होत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।